नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज हांव तुमचे मुखार हाडून आयल्या मटन पळो बोकड्या मासाचो पळो करची रीत। ही एक आमच्या मलगड्या तावन आयिल्ली रेसिपी जावन आसा। आतांय आमी फॉलो करनंत आसा। सडावत जावन रोसाच्या कार्याक आमी मटन पळो करता। बोकड्या मासाचो पळो रांदून सेमतना उडास येता गांवच्या काजाराचो, स्पेशली रोसाच्या जेवणाचो। एक अलगत टेस्ट आणि अलगत इमोशन्स तातूंत जॉइन जावन आसात। ही रेसिपी मस्त जना व्ह्युअर्सांनी रिक्वेस्ट केल्ली, तशेंच मस्त तेंपां हांव म्हजे तोंड पेंडींग जावन आशिल्ली। चड वेळ काडिनासतना आयचें रांदप सुरू करया। हांगा हांवें अर्दे केजी मटन बोकड्या मासाचे हाडा समेत मांस हाडला। हे धुवन क्लीन करून उदक आनी पगळोवन प्रेशर कुकरांत घालून दवरला। ह्या मासाक 1 टीस्पून मीठ, 1 तिखे पान, 3 लौंग, एक ल्हानसो कुडको तिखे साल सांगता 1 कप इल्लेशें उदक घालचें। इन केस तुम्ही 1 केजी मांस यूज करता जाल्यार तिखे साल आनी लौंग तिखेशे चड घाला। मांस बरें उकडटा म्हणसर आमी आतां हाय फ्लेमार हे मांस उकडोवंक दवरया। आतां आमी मसाला रोस्ट करया। एका कायलेंत 3 लौंग, तशेंच 1 ल्हान कुडको तिखे साल आनी 10 मिरयां, स्पुनान मेजरमेंट करचे जाल्यार अर्दे टीस्पून मिरयां सांगता 2 टेबलस्पून कणपेर, 1 टीस्पून जिरे हे घालून 2-3 मिनिटां खातीर रोस्ट करचे। उपरांत या कणपेरेर सांगता 5 लांब मिरसांग्यो, तशेंच 2 मोठ्यो मिरसांग्यो घालून मसालो करपणातले बरे ध्यान दिवन रोस्ट करचे। मसाला रोस्ट जाल्लो सो एका प्लेटींत आमी ट्रान्सफर करया। आता त्याच कायलेर 1 टीस्पून तांदूळ, तशेंच अर्दे टीस्पून सासाव हे दोन्ही मीडियम फ्लेमार तांदूळ बरो भाजता म्हणसर फुलता म्हणसर मुनवेत रोस्ट करचे। हांगा हांवें तांदूळ उकडा रायस जेवचो तांदूळ आसा न्ही तो हांवें यूज केला। तांदूळ बरो करून भाजल्या उपरांत येत प्लेटीक ट्रान्सफर करचे। त्या कायलेक 1 टीस्पून म्हणसर तेल घालचे। उपरांत 5 कट करून घाल्यो लसुणाच्यो बियो, तशेंच 1 व्हड सायजाचो पियाव बारीक शिजून इल्लेशे वेळाक रोस्ट करचे। पियावाचो कलर चेंज जाल्लो सो हाका 1 कप फ्रेश ग्रेटेड कोकोनट कांतुल्लो नारळ घालचो। हांगा फ्रेश नारळ उपयोग केल्यार आळ्यान बरें रुचीक जाता। हे लो फ्लेमार 2-3 मिनिटां खातीर रोस्ट करचे। नारळाचे टेक्स्चर तिकेशे चेंज जाता म्हणसर म्हळ्यार इल्लेशे क्रिस्पी जाता म्हणसर हांगा रोस्ट करूंक आसा। हाचे सांगता 1 टीस्पून म्हणसर हळदी पावडर घालून परतून बरें करून रोस्ट करचे। हांगा उजो फास्ट दवरून बेगी जायचे म्हणून नाद करपय नाकात। हे काम म्हळ्यार नारळ रोस्ट करचे मेथड आसा न्ही एकदम लो उज्यार आनी सकाळसायन जायचे पडटा। आता फ्लेम ऑफ करून ह्यो नारळ निवळूंक दवरचो। आता एका मिक्सर जारांत आमी रोस्ट करून दवरिल्लो मिरसांग कणपेर आसा न्ही ह्यो मसालाक ट्रान्सफर करचो आनी हे पयले आता आमी ड्राय पावडर करचो। हांगा हांवें मिक्सरांत ड्राय पावडर करून तयार दवरला। हाका हांव आतां 1 ल्हानसो कुडको आमसाण घालता, तशेंच हांगा हांव 1/4 कप म्हणसर नारळ घालून आसा। म्हळ्यार तुमकां नारळ घालूंक नाका जाल्यार ह्याच नारळाचे तुमी रोस काडून पळय लास्ट कडी जाल्या उपरांत तो दाट नारळाचो रोस नुस्त्याक घालूं येता। रोस्ट करून दवरिल्लो नारळी हांवें हाका घालो, तशेंच 1 कप म्हणसर उदक घालें। उदक तुमी वाटतना कितलें जाय तितलें पळोवन घाला। गंद एक आळ्यान वांटून काडचें। हांवें मांस अर्दे केजी काडून गेल्या, त्याच मापान अर्दो केजी कुवाळो हांगा काडून गेला। ह्यो बारीक कट करून ताचें उदक पगळून दवरला। तो आतां एका नुस्तें करच्या आयदनांत ट्रान्सफर करचें। कुवाळो उकडतना प्लेन उदक घालूं या पातळ नारळाचो रोस घालून कुवाळो उकडूं नंतर हांवें केल्ले बरी मासाचो स्टॉक आसा न्ही तो घालून मासाचे उकडले उदक हे घालून कुवाळो उकडूं मासाक उकडतना हांवें ऑलरेडी मीठ घाला, ताचें तो उदक हांव घालना आसा न्ही त्या देखून कुवाळो उकडतना हांव हांगा मीठ घालिना। इन केस तुमी प्लेन उदक या नारळाचो रोस घालतात जाल्यार इल्लेशें मीठ घालून उकडोवंक दवरचें।
हांगा 5 ते 10 मिनिटां उपरांत चेक करून वयता कुवाळो उकडून तयार जाला कुवाळ्याचो कलर आसा न्ही पोडयेचो कलर तो कशे ट्रान्सपरंट जाता दॅट मीन्स 75 to 80% कुवाळो हांगा उकडून रेडी जाला आता आकास आमी उकडून दवरलेले मांस आसा न्ही हे हाका ट्रान्सफर करचे आता या मासाक आनी कुवाळ्याक वाटून दवरलेले आळ्यान आसा न्ही हे हाका ट्रान्सफर करचे सांगता आळ्यानाचे उदक इल्लेशे घालचे मटन पळोवची कडी इल्लेशे मीडियम थिक आसता चड दाटीनी चड पातळीनी त्या मापारीत हांगा उदक यूज करचे तुम्ही कोणी म्हज्या चॅनलान नवी आसा जाल्यार दया करून सबस्क्राइब बटना क्लिक करा सांगता नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाकी क्लिक करा आळ्यान घाल्या उपरांत रुची प्रमाणे मीठ घालचे उपरांत धंगणे दांपून लो फ्लेमार बरो कोतकोतो हाडचो मासाक तशेंच कुवाळ्याक आळ्यान बरे वडिजे पडता त्या देखून फ्लेम हाय दवरनाकात लोवर आसून दी बरो मासाक आळ्यान वडून दी 5 मिनिटां उपरांत बरो कोतकोतायल्या उपरांत आमचे हांगा मटन पळोव तयार जाला मटन पळोव या बोकऱ्या मासाचो पळोव करूंक न्ही कांयच कष्ट नात हांवें दिल्ल्या मेजरमेंटा प्रकार आळ्यान काडा तशेंच आमसान घालतना इल्लीशी घाला या कडयेक या नुस्त्याक चड आमसान या तिखसाणाची गरज ना इन केस नारळाचो दाट रोस घालूंक आसा जाल्यार या वेळार नारळाचो दाट रोस घालून लो फ्लेमार 2 मिनिटां खातीर कोतकोतो हाडचो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा उपरांत तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया आता फ्लेम ऑफ करून धंगणे दांपून मटन पळोव सायडीन दवरचो हाचे उपरांत आमकां तडका दिवंक आसा हांगा 2 टेबल स्पून म्हणसर हांवें तूप घालून गेला तूप इल्लेशें उण जाल्ल्यान हाका तिके व्हड सायजाचो पियाव बारीक कट करून घालचो उडास दवरा कितले बारीक कट करताय तितले बरे हांगा पियाव फ्राय जाता पियावाचो कलर चेंज जाता म्हणसर या ब्राउन कलर येता म्हणसर हांगा पियाव फ्राय करूंक आसा म्हाका एका व्ह्यूअर्सान क्वेश्चन विचारले हांवें पियाव फुल म्हळ्यार ब्राउन जाता म्हणसर कित्या बाजून आमच्या घरान ल्हान भुरगीं आसात न्ही ती पियाव चड भाजल्यार न्ही ते करपालां या पाड जाला म्हणून चिंतून दिसतेंत खायनात त्या देखून हांवें ते अवॉइड केले पण या रेसिपीन हांव तुमकां ब्राउन जाता म्हणसर पियाव भाजून हाका गार्निश करता पियाव 80% ब्राउन जाल्ल्यानच न्ही फ्लेम ऑफ करचे नातल्यार पियाव आनीक काळो जाता आता तुपान भाजलो पियाव गार्निश करया मटनाच्या पळोवाक तुपांत पियाव भाजल्यान परमळ बरो येता हे तूप आसा न्ही हे हाका वयल्यान स्प्रेड करचे उपरांत धंगणे दांपून अर्ध्या घंट्या खातीर तशेंच सोडचे हांगा आमचो मटन पळोव बोकऱ्या मासाचो पळोव एक टेस्टी आनी डिलिशियस तयार जाला बरो आसता आयची रेसिपी तुमकां सर्वांक पसंद आयली जाल्यार एक लायक बटना क्लिक करा तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक कुटुंबदारांक इश्टामंत्रांक फॉरवर्ड करा आणि शेअर करा 10,000 प्लस सबस्क्रायबर जावन म्हजे चॅनलांतले व्हिडिओ पळोवन म्हाका फीडबॅक दिवन म्हाका सहकारसिल्ल्या तुमकां सर्वांक देव बरें करूं खंयच्याय नव्या रेसिपी खातीर दया करून कमेंट बॉक्सान म्हाका तिळसिया तशेंच ह्यो व्हिडिओ तुमकां कसो लागलो म्हणून तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सांत अपडेट करा नव्या रेसिपी वटू बेगीच येता टिल देन टेक केअर गॉड ब्लेस तुमच्या मोगाची कविता